वेलकम स्टुडंट्स. आपण जो ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर सुरू केला होता त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केलेला. ते एकदा आपण रिवाइज करूया. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय? आपल्या सोलार सिस्टीममध्ये जे प्लॅनेट्स आहेत ते सनच्या भोवती रिव्हॉल्व करतात. मग ते सनच्या भोवती रिव्हॉल्व करताना त्यांची जी मोशन आहे त्याचे काही लॉज केपलरने सांगितले होते. त्यातला फर्स्ट लॉ काय होता? तर फर्स्ट लॉ हा तो जो काही प्लॅनेट आहे तो जी काही पाथ फॉलो करतो किंवा जी काही ट्रॅजेक्टरी फॉलो करतो त्याचा शेप बदलतो. मग त्यांना काय सांगितलं होतं की आपण याच्यापूर्वी म्हणायचो की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड सन इन सर्क्युलर ऑर्बिट, पण ती ऑर्बिट ही सर्क्युलर नसून ती कशी असते? एलिप्टिकल असते. म्हणजे त्या ऑर्बिटचा शेप हा सर्कल नसून एलिप्स असतो. आपण एलिप्सची डेफिनेशन सुद्धा बघितली. जर एखादा कोन असेल तर कोणाला आपण तिरका म्हणजे स्लांटेड शेपमध्ये जर आपण कट केलं तर सरफेसवर जी काही आपल्याला जॉमेट्रिकल फिगर मिळते त्याला आपण काय म्हणतो? एलिप्स म्हणत असतो. जसं सर्कलची डेफिनेशन आहे जॉमेट्रीमध्ये त्याप्रमाणे आपण इलिप्सची डेफिनेशन सुद्धा बघितली होती. त्यानंतर सेकंड जो लॉ होता तो काय सांगतो? लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट. आपण बघितलं की इलिप्स भोवती इलिप्सच्या अबाउट फिरताना लाईन जॉईनिंग सनची पोझिशन कुठं असते? तर एका फोकसला असते. लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे जर एखाद्या पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत जाण्यासाठी जर इक्वल टाइम लागत असेल त्यासाठी आपण बघितलं होतं ए पासून बी पर्यंत जाताना आणि सी पासून डी पर्यंत जाताना जर इक्वल टाइम इंटरवल जर लागत असेल तर त्याने स्वीप केलेला एरिया सुद्धा काय असतो? इक्वल असतो. त्याच्यानंतर आपण त्याच बेसिसवर बघितलं की जर प्लॅनेट हा सनच्या जवळ असेल तर इक्वल एरिया स्वीप करण्यासाठी तो काय करतो? फास्टर ट्रॅव्हल करतो. म्हणजे सनच्या जवळ असताना प्लॅनेटची वेलोसिटी ही कंपॅरेटिव्हली जास्त असते. त्यानंतर थर्ड जो लॉ बघितला तो काय आहे? तर शॉर्ट फॉर्म मध्ये टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब. आता टी म्हणजे काय? टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन. रिव्हॉल्यूशन म्हणजे काय? सन हा सेंटरला किंवा फोकसला आणि प्लॅनेट हे त्याच्याभोवती रिव्हॉल्व करतात. मग हे कन्सिडर करताना हे जे डिस्टन्स आहे आर, हे डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट आहे. मग हे जे डिस्टन्स आहे ते कंटिन्युअसली चेंज होत असतं. पण आपण हे डिस्टन्स घेताना कसं डिस्टन्स घेतलेलं आहे? मीन किंवा ॲव्हरेज डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे. मग टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू आर क्यूब म्हणजे काय? स्क्वेअर ऑफ period of revolution is directly proportional to cube of mean distance between sun and planet. हा त्याचा तिसरा लॉ होता. आता हा जो लास्ट पॉइंट बघितला हा पहिला आपण का कन्सिडर केला? कारण नेक्स्ट पॉइंट काय आपला? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे जी काय न्यूटनने थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडली ही ग्रॅव्हिटी थिअरी मांडताना न्यूटनने केपलरच्या लॉचा उपयोग केला. तो कसा आपण हे लास्ट पॉइंट मध्ये आज बघणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्हाला पहिलं लेक्चर आठवत असेल तर आपण न्यूटनची स्टोरी बघितली होती. त्या स्टोरीमध्ये आपण निष्कर्ष काय काढला होता किंवा न्यूटनला निष्कर्ष काय मिळाले? तर ऍपल खाली पडला म्हणजे काय की डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍपलला कोणीतरी अट्रॅक्ट करते. मग अट्रॅक्ट करताना डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता ऑब्जेक्ट आहे? तर अर्थ आहे. म्हणजे अर्थनं ऍपलला अट्रॅक्ट केलेला आहे. हा त्याचा पहिला निष्कर्ष. मग जर हेच ऍपलचं झाड उंच असतं म्हणजे ऑब्जेक्टची जर हाईट म्हणजे ऍपलची जर हाईट जास्त असती तरी सुद्धा अर्थनं त्याला अट्रॅक्ट केलं असतं. म्हणजे जरी डिस्टन्स जास्त असतं तरी सुद्धा अर्थनं अट्रॅक्ट केलं असतं. मग न्यूटनला प्रश्न पडला असं उंच उंच गेलो आपण तर मून आहे, मूनला सुद्धा अट्रॅक्ट करू शकते का अर्थ? करू शकते. मग अर्थ आणि मूनच का? इन जनरल आपण जर दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले तर दोन ऑब्जेक्ट हे नेहमी एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात का? तर या प्रश्नावरून न्यूटनने जी थिअरी मांडली त्याला आपण काय म्हणणार आहे? थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणणार आहे. मग या थिअरीमध्ये एक्झॅक्टली त्याने सांगितलं काय की एव्हरी ऑब्जेक्ट in universe attracts every other object. म्हणजे या थिअरीमध्ये न्यूटनने काय सांगितलं की या युनिव्हर्स मधले जर तुम्ही कोणतेही दोन ऑब्जेक्ट कन्सिडर केले तर ते एकमेकांना नेहमी आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतात. फॉर एक्झाम्पल समजा हा एक ऑब्जेक्ट आहे ए, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे बी. म्हणजे काय या थिअरीनुसार काय होणार आहे? जर युनिव्हर्स मध्ये तुम्ही कुठलेही दोन जर ऑब्जेक्ट घेतले फॉर एक्झाम्पल ए आणि बी तर ए हा बी ला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे. मग अट्रॅक्ट करणार आहे म्हणजेच काय की ए न बी वर फोर्स एक्झर्ट केलेला आहे. त्याला म्हणूया आपण फोर्स एफ. कॅपिटल एफ ने आपण रिप्रेझेंट करूया. म्हणजे हा फोर्स काय आहे? ए न बी वर स्वतःकडे अट्रॅक्ट करणार जो काही फोर्स एक्झर्ट केलेला आहे त्याला म्हटलेलं आपण एफ. त्याच पद्धतीनं हा बी काय करणार आहे? मग त्याच वेळेस या लॉ नुसार बी हा ए ला अट्रॅक्ट करणार.
मग हे जे दोन काही फोर्सेस आहेत हे दोन फोर्स कोणामध्ये आहेत, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी मध्ये. म्हणजे ऑब्जेक्ट ए हा बी ला स्वतःकडे एफ फोर्सने अट्रॅक्ट करतोय, त्याच वेळेस ऑब्जेक्ट बी हा ए ला एफ फोर्सनच आपल्याकडे अट्रॅक्ट करतोय. म्हणजे ए न बी वर एक्झर्ट केलेलं आणि बी न ए वर एक्झर्ट केलेले दोन्ही फोर्सेस कसे आहेत, सेम आहेत. पण त्यांची जर डायरेक्शन बघितलं तर ती कशी आहे, एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजेच काय, यालावरून काय समजतं आपल्याला, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन द युनिवर्स विथ सर्टन फोर्स. मग त्या फोर्सलाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन जनरल काय आहे, अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. मग फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं ए आणि बी. आता जर हे तुम्ही दोन फोर्सेस जर बघितला तर हे दोन फोर्सेस कशी आहेत, इक्वल आहेत. आणि हा सुद्धा फोर्स एफ आहे, हा सुद्धा फोर्स एफ आहे. म्हणजे ए न बी वर एक्झर्ट केलेला एफ, बी न ए वर अट्रॅक्शन एक्झर्ट केलेला फोर्स एफ. आणि त्यांची जर डायरेक्शन बघितला तर ती कशी आहे, अपोजिट. मग इक्वल आणि अपोजिट फोर्सेस असतील तर त्यांना आपण बॅलन्स्ड फोर्स म्हणणार का, इथे सांगा. तर काय होणार आहे इथं, यांना बॅलन्स फोर्स म्हणायचं का नाही. तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं, फोर्सची ज्यावेळेस डेफिनेशन बघितली त्यावेळेस त्याचे टाइप्स बघितले. तर बॅलन्स फोर्सेस कोणाला म्हणायचं, व्हेन टू और मोर फोर्सेस ज्यांचे इफेक्ट झिरो असतात. पण समजा त्यातले जर आपण दोन फोर्सेस कन्सिडर केले, when two forces are equal in magnitude and opposite in direction and act on same object. सर्वात महत्त्वाचा पॉइंट कुठला, फक्त इक्वल आणि अपोजिट असून चालत नाही. तर जे काही दोन फोर्सेस आपण कन्सिडर केलेले आहेत इक्वल आणि अपोजिट असणारे, ते एकाच ऑब्जेक्टवर ऍक्ट व्हायला पाहिजे, तरच ते एकमेकांना त्यांचा इफेक्ट कॅन्सल करतात आणि त्यांचा नेट इफेक्ट हा झिरो असतो. पण जर इथं बघितलं, हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, हा जो फोर्स आहे हा ए न बी वर ऍक्ट केलेला आहे. म्हणजे फोर्स एक्झर्टेड बाय ए ऑन बी, म्हणजे हा फोर्स बी वर ऍक्ट होतोय. आणि जो दुसरा फोर्स आहे दॅट इज फोर्स एक्झर्टेड बाय ऑब्जेक्ट बी ऑन ए. म्हणजे हा फोर्स कोणी ऍक्ट केलेला आहे, बी न ऍक्ट केलेला आहे. मग हे जे दोन फोर्सेस आहेत हे जरी इक्वल आणि अपोजिट असले तरी सेम ऑब्जेक्टवर ऍक्ट होत नाही. त्यामुळे आपण त्यांना बॅलन्स्ड फोर्सेस म्हणू शकत नाही. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट. मग आता हा फोर्स मिळाला आपल्याला, ठीक आहे. न्यूटनने सांगितलं लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन की काय, की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. मग हे दोन फोर्सेस आहेत. मग समजा आपण दोन ऑब्जेक्ट घेतले, फॉर एक्झाम्पल हा एक डस्टर आहे, हा एक डस्टर आहे. हा ऑब्जेक्ट ए आहे, हा ऑब्जेक्ट बी आहे. मग जर ऑब्जेक्ट ए ऑब्जेक्ट बी ला अट्रॅक्ट करत असेल आणि ऑब्जेक्ट बी हा ए ला अट्रॅक्ट करत असतील तर ते अट्रॅक्ट केल्यामुळे एकमेकांमध्ये अडकायला पाहिजेत. पण असं होतं का ऍक्च्युली, मग या लॉनुसार युनिवर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा इतर ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, पण एकमेकांवर कुठलीच गोष्ट आढळत नाही आहे. मग असं का होतं, समजा हा एखादा पॉइंट, हा एखादा ऑब्जेक्ट तुम्ही कन्सिडर केला ए. आता युनिवर्स मध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत, या ए ला प्रत्येक गोष्ट आपल्याकडे काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे ए वर एक्झर्ट झालेले, मग हे काय, हे सगळे डायरेक्शन्स काय आहेत की हे वेगवेगळ्या ऑब्जेक्टनी ए वर एक्झर्ट केलेला अट्रॅक्शन फोर्स आहे, ज्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. म्हणजे या ए वर, या ए ऑब्जेक्टवर युनिवर्स मधल्या प्रत्येक ऑब्जेक्ट करून काय होणार आहे, अट्रॅक्शन फोर्स एक्झर्ट होणार. मग या सर्वांचा जो काही एकत्रित इफेक्ट आहे तो नल, म्हणजे काय, तो कॅन्सल होणार आहे. तो काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणून हा ए हा जो काही ऑब्जेक्ट आहे हा इतर कुठल्याही ऑब्जेक्टवर जाऊन आदळत नाही. जर कॅन्सल झाले नसते तर हे जे दोन डस्टर दिसतात तुम्हाला एका जागी स्थिर, हे एकमेकांवर आदळले असते. म्हणजे या समजा हा जर डस्टर कन्सिडर केला, हा डस्टर कन्सिडर केला, हा दुसऱ्या डस्टरला अट्रॅक्ट करतो, दुसरा डस्टर पहिल्या डस्टरला अट्रॅक्ट करतोय, पण हे दोन एकमेकांवर आदळत नाहीत कारण इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा याला अट्रॅक्ट करतात. मग या डस्टरवर जर तुम्ही फोर्स ऑफ अट्रॅक्शन कन्सिडर केले तर या सर्वांचा परिणाम मिळून काय होतो, नेट इफेक्ट झिरो होतो. त्यामुळे हा कुठेही मूव्ह होत नाही. जर इफेक्ट झिरो झाला नसता तर नेट फोर्स प्रेझेंट असता, आणि आपल्याला माहिती आहे जर नेट फोर्स प्रेझेंट असेल तर ऑब्जेक्ट हा मूव्ह होणार आहे, कारण त्याची स्टेट ऑफ मोशन जी आहे रेस्टला ती चेंज होणार. पण असं होत नाही. मग आता आपण बघितलं की कुठलेही जर दोन ऑब्जेक्ट घेतला तुम्ही युनिवर्स मधले तर ते एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात. मग हा जो काही फोर्स आहे ज्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलेला आहे, हा नेमका फाइंड आउट कसा करायचा, तर त्यासाठी न्यूटनने फॉर्म्युलेशन सांगितलं.
मग न्यूटन काय सांगितलं, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट 1, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट 2. तर हा जो काही फोर्स आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा कुठल्या कुठल्या गोष्टींवर डिपेंड आहे, त्याला आपण म्हणूया F ना डिनोट करूया. कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 कन्सिडर केलेला आहे आपण. मग हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा हे जे दोन तुम्ही ऑब्जेक्ट्स कन्सिडर केलेले आहेत की ज्यांच्यामधला तुम्ही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढणार आहात, तर या दोघांच्या मासवर डिपेंड आहे. हा जो फोर्स आहे तो कशावर डिपेंड आहे, या दोन ऑब्जेक्टच्या मासवर. मग पहिला ऑब्जेक्ट आहे, मास आपण जनरली रिप्रेझेंट करतो m ना. मग पहिला ऑब्जेक्ट आहे म्हणून त्याला म्हणूया m1. दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास त्याच पद्धतीनं मास m फॉर मास, सेकंड ऑब्जेक्ट आहे म्हणून m2. म्हणजे पहिला तरी पॉइंट काय सांगितला की ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड्स ऑन मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठली, फक्त मासेसवर डिपेंड नसतं, तर आणखी कशावर डिपेंड असतं, डिस्टन्स बिटवीन देम. जे दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले आहेत त्यांच्यामध्ये जे काही अंतर आहे त्याच्यावर सुद्धा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिपेंड असतो. आता हे साहजिक आहे, समजा एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, जर त्यांच्यातलं डिस्टन्स वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. हे लॉजिकल आहे. जर जितके ऑब्जेक्ट जवळ तितके जास्त स्ट्रॉंग अट्रॅक्शन असणार. म्हणजेच काय, डिस्टन्स वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी व्हायला पाहिजे, डिस्टन्स कमी झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढायला पाहिजे. म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. आता हे जे डिस्टन्स मेजर करणार आहे आपण दोन ऑब्जेक्ट मधलं, तर ते मेजर कसं करायचं, तर पहिला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं सेंटर ऑफ मास घ्यायचं. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, समजा हा जो ऑब्जेक्ट आहे हा जर सिंगल पार्टिकल असता, म्हणजे इक्वल मासचा जर सिंगल पार्टिकल असता, तर त्याने जी काही पोझिशन ऑक्युपाय केली असती त्यालाच म्हणायचं सेंटर ऑफ मास. मग हे सेंटर ऑफ मास म्हणजे काय, समजा आपण जे काही ऑब्जेक्ट घेतले त्यांची जर डेन्सिटी युनिफॉर्म असेल, युनिफॉर्म म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल एखादा दगड घेतला, दगडामध्ये काय डेन्सिटी युनिफॉर्म असायलाच पाहिजे असं नाहीये. कारण दगडामध्ये काही ठिकाणी तुम्हाला वॉइड्स मिळतील, म्हणजे पोकळी मिळेल, कधी कधी तुम्हाला सॉलिड पार्ट्स मिळतील, त्यावेळेस डेन्सिटी युनिफॉर्म म्हणता येत नाही. पण जनरली आपण जे काही प्रॅक्टिकल केसेसमध्ये कन्सिडर करतो त्याच्यामध्ये आपण डेन्सिटी युनिफॉर्म म्हणतो. मग डेन्सिटी युनिफॉर्म असताना ही जी काही जॉमेट्रिकल फिगर मिळते त्याचा जो सेंटर आहे त्यालाच म्हणायचं सेंटर ऑफ मास. हा जनरली सेंट्रॉइड असतो. सेंट्रॉइड म्हणजे काय, जॉमेट्रिकल सेंटर. सेंट्रॉइड म्हणजे जॉमेट्रिकल सेंटर. हे दोन्ही सेम कधी असतात, ज्यावेळेस वस्तूची डेन्सिटी ही युनिफॉर्म असते. मग हे काय आता आपल्याला डिटेल मध्ये बघायचं नाही की डेन्सिटी युनिफॉर्म नसताना काय होते, किंवा सेंटर ऑफ मास म्हणजे एक्झॅक्टली काय, किंवा सेंट्रॉइड म्हणजे काय. फक्त आपण डिस्टन्स मेजर करताना सेंटर ऑफ मास पासून कन्सिडर करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा स्पेरिकल बॉल असेल, फॉर एक्झाम्पल टेनिस बॉल, तर टेनिस बॉलची आपण डेन्सिटी जर युनिफॉर्म आहे असं म्हटलं तर तो एक काय आहे, स्पियर आहे. मग स्पियरचं सेंटर ऑफ मास किंवा सेंट्रॉइड म्हणजे काय, की त्या स्पियरचं सेंटर. मग जर एखादा ऑब्जेक्ट जर आपल्यामध्ये टेनिस बॉल असेल, स्पियर असेल, तर त्यासाठी डिस्टन्स मेजर करताना आपण त्या टेनिस बॉलच्या सेंटर पासून मेजर करणार, त्याच्या सरफेस पासून मेजर करायचं नाही. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की डिस्टन्स मेजर करताना हे सेंटर पासून मेजर करायचं. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की अर्थ ही अट्रॅक्ट करत असते, म्हणजे एक ऑब्जेक्ट झाला आपला अर्थ. मग अर्थने अट्रॅक्ट करताना आपण अर्थ पासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स मेजर करणार. हे डिस्टन्स मेजर करताना अर्थच्या सरफेस पासून म्हणजे ग्राउंड पासून आपण मेजर करणार नाही, तर ते मेजर करताना कुठून करायला पाहिजे, अर्थच्या सेंटर पासून. पण आपण काय कन्सिडर करणार आहे, अर्थचा अप्रॉक्सिमेट डेन्सिटी ही युनिफॉर्म आहे असं अज्युम करणार आहे, आणि अप्रॉक्सिमेट शेप आहे तो स्फेरिकल. त्यामुळं अर्थ जर एखादा ऑब्जेक्ट असेल या दोन ऑब्जेक्ट पैकी, तर त्यावेळेस डिस्टन्स मेजर करताना डिस्टन्स हे नेहमी अर्थच्या सेंटर पासून मेजर करायचं. म्हणजे पहिला पॉइंट, हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा दोन ऑब्जेक्टच्या मासेसवर डिपेंड असतो, आणि दुसरी गोष्ट हा त्यांच्यामधल्या डिस्टन्सवर डिपेंड असतो. मग डिस्टन्स ह्यालामुळे आपण डिस्टन्स डी फॉर डिस्टन्स. आता इतकं समजलं की मासेसवर आणि डिस्टन्सवर डिपेंड असतो. या दोन गोष्टी सोडून, म्हणजे मासेस, ऑब्जेक्टचे आणि डिस्टन्स, या गोष्टी सोडून हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा दुसऱ्या कुठल्याही फॅक्टरवर डिपेंड नसतो. मग हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत हे तुम्ही पाण्यामध्ये न्या किंवा मार्सवर न्या किंवा मूनवर न्या,
त्यांचे मासेस कधीही बदलत नाही. ऑब्जेक्टचा मास हा युनिव्हर्स मध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी बदलत नाही. मग हे जर ऑब्जेक्ट तुम्ही पाण्यात नेला, मार्सवर नेला, मूनवर नेला, मासेस बदलणार नाही. आणि जर तुम्ही त्यांच्यातलं डिस्टन्स हे फिक्स ठेवत असाल तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तुम्ही कॅल्क्युलेट केलेला, हा अर्थवर करा, मूनवर करा, मार्सवर करा, पाण्यामध्ये करा, कुठेही करा, तो बदलणार नाही. म्हणजे इन शॉर्ट काय, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा हे दोन ऑब्जेक्टचे मासेस आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स हे दोन मुद्दे सोडले तर इतर कुठल्याही फॅक्टरवर डिपेंड नसतो. मग या फॅक्टरवर डिपेंड आहे, पण मासेस वाढल्यानंतर तो फोर्स वाढतो, डिस्टन्स वाढल्यानंतर तो वाढतो का कमी होतो हे बघायचं. मग न्यूटनने त्यासाठी फॉर्म्युलेशन सांगितलं. न्यूटनने काय सांगितलं, हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन मासेसची म्हणजे काय, m1 इंटू m2. म्हणजे पहिला पॉइंट आपल्याला काय मिळाला, फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आहे. जर प्रोपोर्शनॅलिटीच्या पुढे आपण जर न्यूमरेटर मध्ये लिहिलं तर त्याला डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणायचं. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय, जर ऑब्जेक्टचं मास इन्क्रीज झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा इन्क्रीज होणार. मग तो ऑब्जेक्टचं मास कुठले असते, फक्त 1 चं इन्क्रीज झालं तरी सुद्धा F इन्क्रीज होणार आहे, 2 चं इन्क्रीज झालं तरी सुद्धा F इन्क्रीज होणार आहे, दोघांचं इन्क्रीज झालं तरी सुद्धा F इन्क्रीज होणार. म्हणजे यांचं रिलेशन कसं आहे, डायरेक्ट आहे. इन्क्रीज झालं मास तर फोर्स पण इन्क्रीज होणार. त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस. फक्त एकाचं मास नाही, कुठल्या दोघांचं मास, प्रोडक्ट. आणि दुसरी गोष्ट काय, F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आता फक्त डिस्टन्स नाही आहे, पुन्हा हे प्रोपोर्शनॅलिटी साइन. आता इनवर्सली प्रोपोर्शनल. मग इनवर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय की डिस्टन्स जर वाढलं दोन ऑब्जेक्ट मधलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार. म्हणजे एखादी क्वांटिटी इन्क्रीज झाली की त्याच्यावर डिपेंड असणारी दुसरी क्वांटिटी डिक्रीज व्हायला पाहिजे, त्याला म्हणायचं इनवर्स, एकमेकांच्या उलटं. म्हणजे F ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनवर्सली असेल तर आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहितो, हे साइन प्रोपोर्शनॅलिटीचं. न्यूमरेटर मध्ये लिहिला तर डायरेक्टली प्रोपोर्शनल, डिनॉमिनेटर मध्ये लिहिला तर इनवर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे दुसरा काय मिळाला आपल्याला मुद्दा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर. इथं स्क्वेअर आहे, फक्त डिस्टन्स नाही आहे, इथं काय स्क्वेअर आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत, मासेसवर आणि डिस्टन्सवर. हे सोडून आणखी कुठल्याही गोष्टीवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड नसतो. मग आता बघा, या जर दोन गोष्टी आपण कंबाईन केल्या तर काय मिळणार आपल्याला, F प्रोपोर्शनल टू डायरेक्टली आहे त्यामुळे हे लिहिणार आहे आपण न्यूमरेटर मध्ये m1 m2 आणि d2 हे इनवर्सली असल्यामुळे आपण लिहिणार आहे डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे काय मिळालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d2. m1 म्हणजे पहिल्याचं मास, m2 दुसऱ्याचं मास, d डिस्टन्स बिटवीन देम. मग हे प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे. आपल्याला इक्वल टू साइन इंट्रोड्यूस करताना आपण काय करतो, प्रोपोर्शनॅलिटी साइनचं इक्वल टू साइन इंट्रोड्यूस करताना आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. मग कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस केल्यानंतर फॉर्म्युला काय होणार आहे, F प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे त्याच्याऐवजी आता इक्वल टू साइन होणार. आणि जो काय आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो काय इंट्रोड्यूस करतो त्याला रिप्रेझेंट करतात कॅपिटल G. त्याला कशाने रिप्रेझेंट करायचं, कॅपिटल G. आणि पुढचा जो काय फॅक्टर आहे m1 m2 डिवाइडेड बाय d2 डिवाइडेड बाय d2. हा जो काही कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे कॅपिटल G, याला म्हणायचं युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन या जीला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, कारण प्रोपोर्शनॅलिटी साइन करून आपण इक्वल टू साइन वापरताना हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंट्रोड्यूस केलेला. त्यामुळे हा जो काही कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे G, कॅपिटल G, त्याला म्हणायचं युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता नावामध्ये बघा युनिव्हर्सल आणि कॉन्स्टंट म्हणजे काय, याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आणि युनिव्हर्सल म्हणजे काय, युनिव्हर्स मध्ये कुठेही गेला तरी या G ची व्हॅल्यू बदलत नाही. या G ची व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये कुठे गेलं तरी बदलत नाही, ती कॉन्स्टंट आहे. त्यामुळे त्याला म्हटलेलं आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच काय, आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, F इक्वल्स टू G
m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर. जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन हा कधीही बदलणार नाही. म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ऑब्जेक्टचे मासेस आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स या दोन गोष्टींवरच डिपेंड असतो, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर डिपेंड नसतो. हा झाला आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. मग आता हा जो काय आपल्याला आता नवीन जो कॉन्स्टंट मिळाला g, तर त्याचे पहिल्यांदा आपण युनिट फाइंड आउट करूया. युनिट म्हणजे काय, आता युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे की जी बदलणार नाही, युनिव्हर्स मध्ये सेम असणार. व्हॅल्यू असू दे पण त्याला काहीतरी युनिट असणार. फॉर एक्झाम्पल जसं फोर्स आपण मेजर करताना कशामध्ये मेजर करतो, न्यूटन मध्ये. मास मेजर करताना कशामध्ये करतो, किलोग्राम. डिस्टन्स मेजर करताना एसआय सिस्टीम मध्ये कशात मेजर करतो, मीटर मध्ये. तसं जी ला सुद्धा काहीतरी एसआय युनिट असणार. तर पहिल्यांदा कसं काढायचं, कुठलाही जर एखादी नवीन क्वांटिटी शिकलात तुम्ही तर त्याच्या फॉर्म्युलावरून तुम्ही त्याचे युनिट डिराइव्ह करू शकता. तर कसं बघा, आता नवीन क्वांटिटी कुठली आहे, जी. मग जीचा पहिल्यांदा फॉर्म्युला काय होणार बघा, जी इक्वल्स टू, हे जी पाहिजे आहे, हे डी स्क्वेअर इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार एफ आय तसा इनटू डी स्क्वेअर, आणि हे m1 m2 जी ला मल्टिप्लाय होते तिकडे गेल्यानंतर डिवाइड होणार, डिवाइडेड बाय m1 m2. therefore SI unit of G equals to, प्रत्येक ठिकाणी SI युनिट लिहायचं. आता F म्हणजे फोर्सचा SI युनिट न्यूटन. D डिस्टन्स SI युनिट मीटर, त्याचा स्क्वेअर, त्यामुळे मीटर स्क्वेअर, डिवाइडेड बाय m1 मास SI युनिट kg किलोग्राम, m2 मास SI युनिट किलोग्राम इनटू किलोग्रामचा स्क्वेअर. म्हणजेच काय, जर SI युनिट आपल्याला g चं काय मिळालं, कॅपिटल G चं न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय kg स्क्वेअर, किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. मग हे जर आपण इंडायसेस चे रूल वापरून हे जर न्यूमरेटर मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहू शकतो, इक्वल टू न्यूटन मीटर स्क्वेअर आहे तसं, आणि kg न्यूमरेटर मध्ये घेतल्यानंतर हा इंडायसेस त्याचं साइन चेंज होणार, म्हणजे इथं काय होणार, -2. म्हणजे SI युनिट ऑफ G काय मिळालं, कॅपिटल G न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर, किंवा त्यालाच आपण लिहिणार आहे न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेज टू -2, हे वर घेतल्यानंतर. हे सर्वात महत्त्वाचं. मग आता युनिट बघितलं, मग आता त्याची व्हॅल्यू काय असते नेमकी, तर G ची व्हॅल्यू असते 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. तर G ची व्हॅल्यू काय असते 6.673 into 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. ही व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये कॉन्स्टंट राहते, कधीही चेंज होत नाही, म्हणूनच त्याचं नाव आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. लक्षात. मग आता ही व्हॅल्यू नेमकी एक्झॅक्टली मिळाली कशी, तर याची डेफिनेशन म्हणजे G ची डेफिनेशन किंवा G ची व्हॅल्यू जी आहे ती कशी मिळणार आहे बघा. हा जो फॉर्म्युला मिळाला तुम्हाला, G इक्वल्स टू काय मिळाला, जो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो काही फॉर्म्युला डिराइव्ह केला न्यूटनच्या थिअरीवरून, तो मिळाला आपल्याला G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. त्याच्यावर आपल्याला G चा फॉर्म्युला मिळाला F d स्क्वेअर अपॉन m1 m2. जर याच्यामध्ये फोर्स जर 1 न्यूटन असेल, डिस्टन्स 1 मीटर असेल, त्याचा स्क्वेअर मीटर स्क्वेअर, डिवाइडेड बाय मासेस दोन्ही 1 kg आणि 1 kg असतील, तर काय मिळणार आपल्याला 1 मिळणार आन्सर. मग आता बघा, मग आता इथं फक्त हा जो फोर्स आहे, हा फोर्स काय तुम्ही F लिहितो. म्हणजे जर तुमच्याकडे असणारे दोन ऑब्जेक्ट जे आहेत, ते दोन्हीचं मास किती पाहिजे, 1 kg पाहिजे, आणि त्यांच्यातलं डिस्टन्स काय पाहिजे, 1 मीटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे डस्टर घेतलं आपण, समजा या दोघांचं मास 1 kg आहे आणि यांच्यातलं डिस्टन्स आपण 1 मीटर ठेवलं, तर यांच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ज्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणणार, त्याची व्हॅल्यू आणि G ची व्हॅल्यू काय असते, सेम असते. G इक्वल टू काय मिळाले, F. D ची व्हॅल्यू 1 असेल, 1 स्क्वेअर 1 kg 1 डिवाइडेड बाय 1 म्हणजे G इक्वल टू काय मिळणार आपल्याला, F. म्हणजे G ची व्हॅल्यू म्हणजे काय, G इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन ऑब्जेक्ट्स ऑफ मासेस 1 kg each kept at a distance of 1 meter from each other. म्हणजे ज्यावेळेस आपण 1 kg मास असणारे दोन ऑब्जेक्ट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर ठेवतो, त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याची व्हॅल्यू या
जी इतकी असते. तर हा झाला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. याच्यावरून आपल्याला काय समजलं, तर जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण कुठल्या फॉर्म्युलाने फाइंड आउट करणार आहे, g m1 m2 upon d square. या g ची व्हॅल्यू, या g ला म्हणायची युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, याची व्हॅल्यू 6.673 into 10 raised to -11 आणि SI युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेज टू -2. त्याची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. आणि पुढं m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे d हे डिस्टन्स आहे आणि डिस्टन्स मेजर करताना त्यांच्या सेंटर पासून डिस्टन्स आपण मेजर करणार आहोत. तर या फॉर्म्युलामध्ये आपल्याला असं लक्षात येते की हा फोर्स हा फक्त मासेस आणि डिस्टन्स वर डिपेंड आहे. मग आता हा झाला आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये आपण हा फोर्सचा फॉर्म्युला मिळवला, g चा फॉर्म्युला त्याच्यावरून आपण त्याचा SI युनिट शोधून काढला आणि g ची व्हॅल्यू बघितली. तर आता नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर इनव्हर्स स्क्वेअर लॉ. मग आता हा का शिकायचा बघा. इनव्हर्स स्क्वेअर लॉ, इनव्हर्स म्हणजे काय, उलटं. स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, नंबर मल्टिप्लाइड बाय नंबर. मग आता हा जर फॉर्म्युला तुम्ही ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं डिनॉमिनेटर मध्ये d आहे म्हणजे f इनव्हर्स d. मग आता f इनव्हर्स d म्हणजे काय, उलटा आहे आणि त्याचा स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर, म्हणून त्याला म्हणायचं इनव्हर्स स्क्वेअर. म्हणजे f इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर, म्हणून इनव्हर्स आणि स्क्वेअर असल्यामुळे इनव्हर्स स्क्वेअर लॉ. मग आता हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ इथं जे न्यूटन सांगितलं की फोर्स जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सचा स्क्वेअर. मग स्क्वेअरच का, क्यूब का नाही घेतला किंवा फक्त डिस्टन्स का नाही घेतलं, तर ते आपल्याला या पॉइंट मध्ये शिकायचं आहे. मग आता आपण बघणार आहे की इथं न्यूटननं स्क्वेअरच का घेतला. तर आता बघा, समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कन्सिडर केला की हा सन आहे आणि अर्थ ही याच्या अबाउट रोटेट होते. आता डिस्टन्स बिटवीन देम आपण काय कन्सिडर करणार आहे, सेंटर टू सेंटर. हे डिस्टन्स आपण r म्हणूया आणि अर्थ या पद्धतीनं रिव्हॉल्व होणार. समजा या पद्धतीनं रिव्हॉल्व होते. मग आता जर अर्थची तुम्ही मोशन बघितलं तरी कशी आहे, सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन मध्ये जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्याला सेंटर कडे अट्रॅक्ट करणारा फोर्स असतो, त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपेटल फोर्स. तर आता हा जो फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला काय, mv² अपॉन r. m म्हणजे जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्याचं मास म्हणजे अर्थचं मास. v म्हणजे या अर्थचं स्पीड किंवा वेलोसिटी. आता वेलोसिटी काय कॉन्स्टंट असते, आपण डायरेक्शन कन्सिडर करणार नाही, फक्त त्याचं मॅग्निट्यूड कन्सिडर करणार. आणि r म्हणजे काय की जो काही सर्क्युलर पाथ फॉलो करतोय त्याची रेडियस. आता मी इथं पुन्हा पुन्हा सर्क्युलर म्हणतोय आणि याच्या आधीच आपण केप्लर्स लॉ बघितलं, त्याच्यामध्ये तो इलिप्स असतो, पण आपण अप्रॉक्सिमेट काय हे मीन डिस्टन्स कन्सिडर करणार आहे, तर आपण अप्रॉक्सिमेटली सर्क्युलर आहे असं कन्सिडर करणार. मग हा काही फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे, याचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. मग आता समजा r ही रेडियस आहे, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, तर वेलोसिटी कशी काढायची बघा. जर तुम्ही एक रिव्होल्यूशन कन्सिडर केलं, वन रिव्होल्यूशन, तर वन रिव्होल्यूशन मध्ये डिस्टन्स किती कव्हर करणार आहे अर्थ, तर एक रिव्होल्यूशन म्हणजे काय, इथून स्टार्ट होऊन पुन्हा फिरून इथंच, म्हणजे सर्कम्फरन्स एवढं. कशा एवढं, सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्स म्हणजे काय, सर्कम्फरन्स आपण कसा काढतो, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2πr. r ही रेडियस आहे आणि टाइम, टाइम म्हणजे काय, एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम, त्याला काय म्हणतो आपण, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कॅपिटल T. म्हणजे एका रिव्होल्यूशन मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स सर्कम्फरन्स 2πr आणि त्यासाठी लागलेला टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन, त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो कॅपिटल T. देयरफॉर वेलोसिटी इक्वल टू काय होणार आहे, डिस्टन्स अपॉन टाइम 2πr डिवाइडेड बाय t. वेलोसिटी काय मिळाली आपल्याला, 2πr डिवाइडेड बाय t. आता ही v ची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. आता काय होणार, ही जर v ची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर काय होणार, हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे F इक्वल्स टू हे m अपॉन r आणि v चा स्क्वेअर म्हणजे 2πr डिवाइडेड बाय t याचा स्क्वेअर इक्वल्स टू m अपॉन r, 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर r स्क्वेअर डिवाइडेड बाय
टी स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता बघा तुम्हाला इथं टी स्क्वेअर दिसतंय आर दिसतंय. मग आता याच्यापूर्वी पण सांगितलेलं की हा लॉ शिकण्याआधी आपण हा के प्लस लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन का शिकले, आणि यातला जो हा थर्ड लॉ आहे हा थर्ड लॉ त्यानं हा लॉ डिराईव्ह करताना वापरला होता. मग याच्यावरून आपल्याला काय मिळतंय टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब. याच्यावरून आपल्याला काय कळतं की टी स्क्वेअर आपण जर आर क्यूब केलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट मिळत असतो. आपल्याला एक कॉन्स्टंट मिळत असतो. हा कॉन्स्टंट आपण इथं वापरणार. मग देअरफॉर एफ इक्वल्स टू फक्त टी स्क्वेअर आणि आर असलेल्या टर्म एकत्र न्यायच्या, बाकी सगळ्या टर्म्स साइडला काढा. इथं एक आर आहे ऑलरेडी, आर ला एक आर कॅन्सल होणार आहे. मग 4 पाय स्क्वेअर एम हे एकत्र लिहिलं डिवायडेड बाय 1. आता इथं राहिलेला आहे आर अपॉन टी स्क्वेअर. पण आपल्याला पाहिजे काय टी स्क्वेअर आणि आर क्यूब मधलं रिलेशन माहिती आपल्याला, टी स्क्वेअर आणि आर मध्ये नव्हे. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब कॉन्स्टंट असतो. मग टी स्क्वेअर इथं आर क्यूब पाहिजे, ऑलरेडी एक आर आहे, 2 आर राहिलेले आहेत. मग याला काय करायचं इनटू आर स्क्वेअर करा. मग आता इनटू आर स्क्वेअर केल्यावर न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा मल्टिप्लाय करायला पाहिजे इनटू आर स्क्वेअर. म्हणजे काय आपण आहे त्या एक्सप्रेशन मध्ये चेंज न करता आर स्क्वेअर काय झालं असतं कॅन्सल झालं असतं, आहे ते एक्सप्रेशन मिळालं असतं. पण आपल्याला वर न्यूमरेटर मध्ये आर क्यूब पाहिजे होतं म्हणून आर ला आपण आर स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं. देअरफॉर एफ इक्वल्स टू आता हे आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब आणि टी स्क्वेअर यांना एकत्र करा आणि राहिलेल्या सगळ्या टर्म एकत्र लिहा. 4 पाय स्क्वेअर एम अपॉन आर स्क्वेअर आणि हे झालं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब के कॉन्स्टंट असतं, तो कॉन्स्टंट वापरा. मग काय मिळणार तुम्हाला 4 पाय स्क्वेअर एम अपॉन हा आहे याची व्हॅल्यू काय असणार होता 1 अपॉन के, कारण टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब ची व्हॅल्यू के आहे. इथं उलट आहे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, त्यामुळे 1 अपॉन के. मग काय होणार आहे इथं अपॉन के इनटू 1 अपॉन आर स्क्वेअर इनटू 1 अपॉन आर स्क्वेअर. मग जर आता हा फॉर्म्युला बघितला तर आता इथं काय अर्थ सुद्धा सर्क्युलर मोशन मध्ये, अर्थवर सनने एक्झर्ट केलेला फोर्स आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणू शकतो की ज्याचा फॉर्म्युला हा आहे. आणि यालाच आपण एक्सपांड करत करत कुठेपर्यंत आलेला आहे इथपर्यंत आलेला आहे. मग आताच आपण बघितला फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग याच सेंट्रिपिटल फोर्सला आपण काय म्हणू शकतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणू शकतो. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय मिळाला 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के इनटू 1 अपॉन आर स्क्वेअर. तर या एक्सप्रेशन मध्ये जर बघितला 4 कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू फिक्स असते 22/7 किंवा 3.14, ती बदलणार नाही, फिक्स आहे. एम म्हणजे अर्थचं मास बदलणार नाही. के कॉन्स्टंट आहे केपलरच्या थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन नुसार. राहिलं काय इनटू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हा एक नथिंग बट कॉन्स्टंट. मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो एफ प्रपोर्शनल टू ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे बदलणार नाही, कारण यातली प्रत्येक टर्म ही कॉन्स्टंट आहे. मग ह्या जर कॉन्स्टंट काढला त्याला जर आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हटलं असतं तर हा कॉन्स्टंट निघून गेला असता आणि काय राहिलं असतं प्रोपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. काय मिळालं असतं आपल्याला प्रोपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आता आर म्हणजे काय होतं सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स, म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स. म्हणजेच आपल्याला मिळालं की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली, कारण डिनॉमिनेटर मध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणून न्यूटन ज्यावेळेस थिअरी मांडली त्यावेळेस त्यानं इथं स्क्वेअर कन्सिडर केला, क्यूब किंवा नुसतं आर कन्सिडर केलेला नाही. त्याच्यासाठी रिझन काय आहे तर ए. म्हणून केपलरच्या लॉचा वापर करून न्यूटन आपली थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन मांडली. म्हणजे याचं हा जो मुद्दा, हा जो थर्ड लॉ आहे, हा थर्ड लॉचा वापर इथे केलेला आहे आपण. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब काय असतं कॉन्स्टंट असतं. हा यूज केल्यानंतर आपल्याला मिळालं की एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणून त्यानं न्यूटनने ज्यावेळेस लॉ सांगितला त्यावेळेस प्रोडक्ट ऑफ मासेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर सांगितलेलं आहे. आर किंवा आर क्यूब किंवा r⁴ सांगितलं नाही आहे, त्याला रिझन आहे. असं डायरेक्ट चमत्कार म्हणून त्याला फक्त असं आठवण नाही की आर स्क्वेअर ला असेल. तर ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांना केपलरचा जो थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आहे त्याचा वापर केलेला आहे. त्यासाठी आपण बघितलं की हा मुद्दा शिकण्याच्या पहिला आपण हा बघितला आणि त्याचाच वापर करून आपण असं लक्षात आलं की एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि याचा वापर करून मग न्यूटनने थिअरी मांडली
युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि त्याचा फॉर्म्युला काय, F gravitational force equals to capital G m1 m2 upon r square. हे r square उगाच आलेला नाही, त्याच्यासाठी ही प्रूफ आहे, त्याच्यासाठी याचा वापर करण्यात आला होता, म्हणून r square आले, r क्यूब किंवा r आलेला नाही. याच्यामध्ये G युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन, ज्याची व्हॅल्यू युनिव्हर्स मध्ये गेला कॉन्स्टंट असते, ती व्हॅल्यू 6.673 × 10⁻11. त्याचे SI युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर. ते कसं काढायचं आपण हे फॉर्म्युलावरून बघितलेलं आहे. असं तुम्ही इन जनरल कुठलीही क्वांटिटी असेल तर त्याचे SI युनिट तुम्ही फॉर्म्युलावरून डिराइव्ह करू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण हे रिवाइज केलेलं आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलेला आहे, आणि त्याच्या मागचा हे जे काही इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आहे, इन्व्हर्स म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर आर स्क्वेअर ला, म्हणून इन्व्हर्स स्क्वेअर लॉ हा लॉ हा कसा आलेला आहे याचा वापर करून हे आपण या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघणार आहोत, आणि फोर्स आहे म्हणजे ऍक्सेलरेशन असणार आहे, कारण लास्ट स्टँडर्डला आपण शिकलोय फोर्स इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे आलेलं ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. मग नेक्स्ट लेक्चरला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन या पॉइंट बद्दल शिकणार आहोत. हे जे काय रोजचं आहे, जे काय होतंय ते तुम्ही टेक्स्ट बुक मधून वाचत चला. जर याच्यामध्ये काही डाउट्स असतील तर ते तुम्ही पोस्ट करू शकता, आणि नेक्स्ट लेक्चरला मग आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघूया. थँक्यू.